मैत्रिणींनो, प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला नानखटाई बनवून दाखवणार आहे। तर साहित्य बघून घ्या। आता हा आहे हा मैदा घेतलेला आहे। हा मैदा 200 ग्रॅम आहे, म्हणजे हा 1 कप घेतलेला आहे। आणि पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे, अर्धा कप तूप घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून बेसन घेतला आहे, 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे। आणि तर आता बघूया, आपण कृतीला सुरुवात करूया। तर याच्यामध्ये आपण तर तुमच्याकडे हा कप जर नसला तर तुम्ही वाट्याने बिलकुल घेऊ शकता। आणि ही पिठी साखर आहे, ही पाऊण वाटी घेतलेली आहे। तर आता याला मी हातानेच फेटून घेणार आहे। ते मग मी हाताने फेटून घेते। याला चांगलं हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। चांगलं फेटून घेऊया आपण याला। हाताने फेटूया चांगलं। हलकं होईपर्यंत, पांढरा शुभ्र कलर येईपर्यंत एक 5 मिनिट वगैरे। काय करायचं मैत्रिणींनो, थोडंसं पाण्यात टाकून पाहायचं त्याला। पाण्यात टाकलं ते जर वर तरकत असन ते हलकं झालं म्हणावं, आणि बुडाशी बसत असन तर त्याला वेळ आहे म्हणावं। आपण हे पाण्यात टाकलेलं आहे आणि हे असं वर तरंगून राहिलं, म्हणजे हे हलकं झालेलं आहे। याच्यामध्ये आपण जो मैदा घेतला होता, तुम्हाला मी मेजरमेंट सांगितलं होतं, तो मैदा याच्यामध्ये टाकूया। त्याच्यानंतर 2 टेबलस्पून रवा घेतला आहे, हा पण याच्यामध्ये टाकूया। आणि 2 टेबलस्पून बेसन घेतला आहे, हा पण याच्यामध्ये टाकूया। आणि याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर हे टाकायचं आहे। अर्धा चमचा आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकलेला आहे। आता याला गाळून घेऊया। आणि काही करायचं असलं तरी हे गाळून घ्यावं। गाळलेलं केव्हाही चांगलं राहते, म्हणजे त्याच्यात ज्या गुठळ्या वगैरे कचरा वगैरे राहतो तो काही हे होत नाही। बेकिंग पावडर वगैरे याच्यातच टाकला आणि मी गाळून घेतलेलं आहे। मध्ये आपण थोडंसं विलायची पूड घेऊया, टाकूया थोडीशी चवीपुरती, अर्धा चम्मच। आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकूया। गोडा पदार्थामध्ये मीठ हे हवंच, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। आणि आता याला हलक्या हातानं, आपण जसे कणिक भिजवतो तसं नाही याला हे करायचं आहे, याला हलक्या हाताने हे करून घ्यायचं आहे, भिजवायचं आहे। आणि याला ओव्हनमध्ये एक 15 मिनटं वगैरे ठेवायचं। हे असे आपण करून घेतलेले आहे। आणि याचा जो आकार आहे हा आपल्या टेबलस्पून चमच्याने असा करून घेतलेला आहे। आणि आता याला आपण थोडं काजू वगैरे याच्यावर हे लावूया, काजू पिस्ता।
आणि याला 15 मिनिट आपण ओव्हनवर ठेवूया 180च्या याच्यावर टेम्परेचरवर. ह्या नानखटाया आपल्या तयार झालेल्या आहे. याला 15 ते 20 मिनिट ठेवावं लागलं मला. एक 17-18 मिनिट लागले याला व्हायसाठी. तर तुम्हाला आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला नवीन नवीन जर रेसिपी पाहायच्या असेल तर तसं हे करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद.